शाळेत जाणाऱ्या मुलीला या हॉटेलमध्ये इथं जे मंदिराच्या बाजूचं हॉटेल आहे तिथं दिवसभर बसणारे असे पोरं आहेत काही, किंवा जे जाणार त्या शाळेत मुलीला त्रास देतात. आणि निश्चित त्या भीतीनं या गावामध्ये गेल्या 2 वर्षात किमान 50 मुलीचे, अल्पवयीन मुलीचे, 12-14 वर्षाच्या मुलीचे गुपचूप रात्रीच्या विवाह मायबापांनी लावून दिले. शेवटी गरीब माणसं आहेत ते कुणाच्या डोक्यात धोंडा घालू शकत नाहीत, कुणाचा खून करू शकत नाहीत. आज इथं जर एखादा बलाढ्य माणसाची पोरगी नेलेली असती तर त्यांना इथं रक्ताची पाठ व्हायली असते. आज ही माणसं दाय मोकळून रडते, शिरसाळा पोलीस स्टेशन समोर जाऊन बसतात. आणि शिरसाळा पोलीस स्टेशनचं निश्चितपणानं अक्षम्य दुर्लक्ष आहे. रिस्पॉन्सिबल पर्सननी दैपळे साहेबासारख्याने हा तपास हातावर घ्यायला पाहिजे होता. या गावामध्ये याच्या पूर्वी किती प्रकार घडले ते पोलिसांच्या कानावर आहे, काही झालेलं नाही. त्यांची तर फिर्यादच दाखल करू नये, का आता हा गुन्हा पेंडिंग राहील आणि तोंडी त्याच्यावर ठेवावं. त्या अशा पद्धतीने हे गुन्हेगार हे वाकणार आहेत का काय? ज्यांना 5000 लोकसंख्येच्या गावात इथं भीती वाटली नाही, 10 पोरांना मिळून संघटित बैठक घ्यायची, कोणी पैसे द्यायचे, कोणी गाडी द्यायची, कुणाच्या आखाड्यावर बैठका झाल्या, हे सगळं मायबापांनी पोलीस स्टेशनला कथन केलंय. तरी सुद्धा जर निष्क्रिय दैपळे साहेबासारखा एखादा माणूस जर हसून एखादं तुमच्याच गावात कसं होत आहे. आता आमच्या गावात आमच्या मुली आम्हाला कुणाने तरी न्यायालयात कुणी खून करावा, कुणी अत्याचार त्यांच्यावर करावा अशी त्या गोरगरिबाची इच्छा नाही. परंतु हे निश्चित वाढायलेलं आहे. आणि हे माणसं पोलीस स्टेशन पर्यंत जाऊ शकत नाहीत, SP साहेबांपर्यंत जाऊ शकत नाहीत. माझी या निमित्तानं जिल्हा पोलीस अधीक्षक कावत साहेबांना विनंती आहे की आपल्या अगोदर जिल्ह्याचं नाव बदनाम झाले, तालुक्याचं नाव बदनाम झाले आणि आमच्या गावात हॅबिटेड किमान 10 मुलीचा अपहरण गेल्या 5 वर्षामध्ये झालेले. यामध्ये जर पाहायला गेलं तर तुम्ही म्हणलाय की गोरक्षनाथ दैपळे जे आहेत ते या प्रकरणाकडे बरून कुठेतरी मिश्किलपणा करतायत किंवा तुमच्याच गावात असा प्रकार का घडतो असं त्यांच्याकडून उद्गार आले का? 100% आले. माई समाजाच्याच कसे ना, अरे तुम्ही समाजावर बोल, लाज वाटली पाहिजे तुला एखाद्या समाजाची. आरोपीला कुठली जात नसते, समाज नसते, किंवा एखाद्या ह्याला गरीबाला समाज नसते, जात नसती. अशा पद्धतीचं वक्तव्य जर खुलेआम दैपळेसारखा माणूस तिथं करू शकतो. आज या गावामध्ये गरीब जनते एकरच्या आत जमीन असणारी काही आमची माळी कुटुंब आहेत, 50-70-80 सगळ्या जाती धर्माचा त्यांना गावातला पाठिंबा आहे. आणि हे प्रकार वारंवार तिथं घडत आहेत. लाचार गरीब आई वडील आहेत, आज ते थरथर कापलेले आजोबा आहेत घरात, त्यांना चालता येत नाही, बसता येत नाही. 100 वर्षाची पणजी त्या मुलीची इथे बसली उपोषणला. हे आमच्या सार्वजनिक जीवनातल्या लोकांच्या तोंडाला काळ आहे खरं तर, आणि हे घडालेले. परंतु ज्यावेळी कुठे शेवटी सामान्य माणूस एक तर कोणाचा खून करणे ते करू शकत नाही. ते लोक पोलीस स्टेशनला गेले तर तुमच्याच कशा पोरी न्यायालयात म्हणून जर PSI विचारित असेल तर मग त्यांना माहिती होतं का या 10 जणांनी कल्पना दिली का की आम्ही तुमच्या एरियातून मुलगी न्यायलोत, आम्हाला दुर्लक्ष करा. आणि काय केलंय इथं एवढा सिरियस ऑफेन्स करून रिस्पॉन्सिबल पर्सनचा ऑफिसर म्हणून दैपळे साहेबांचं इथं व्हिजिट द्यायचं काम नाही का? एखादा कोणीतरी कर्मचारी नेमायचा आणि त्याला जाऊन हे तपास कर म्हणायचं. बाकीचे तुम्ही मग कुठल्या कामासाठी नेमक्या? त्यांची एकही या ठिकाणी घटनास्थळी भेट झालेली नाही. दैपळे साहेबांची स्वतः भेट झालेली नाही. इथं गाववाल्याबरोबर संपर्क करा. आज शिरसाळा पोलीस स्टेशनच्या 7 गावातलं 1 नंबरचं बीट आहे आमचं. हे नंबर 1चं मोठं गाव आहे. कधीही इथले बांधाचे बांधणं, कुणाचा खून करायचे बांधणं पोलीस स्टेशनला नसते. मी गेल्या काही वर्षापूर्वी इथं तंटामुक्तीचा अध्यक्ष राहिलो गावात. कुणाचंही नाही झालं काहीतरी गावात येवायचं. परंतु हे प्रकार इतके वाढले की आता आज अशी परिस्थिती होती या माणसाची किंवा आपल्या घरात म्हणजे शरीर गुन्हा केल्यासारखं आज आरोपी सारखं गावात चोरून वागायलेत. ही परिस्थिती पोलिसांच्या दुर्लक्षामुळे आली. दुसरी एक परिस्थिती गावात निर्माण झाली असं तुम्ही बोलताना म्हणला की अशा काही गावगुंडांच्या भीतीमुळे की काही अल्पवयीन मुलींचे लग्न सातत्यानं होत आहेत. गावामध्ये अल्पवयीन मुलींच्या लग्नाचा आकडा वाढत आहे. ह्या गावगुंडाला भीतीपोटी कुठेतरी पोलीस प्रशासन याला खतपाणी घालतंय का? प्रश्नच नाही. पोलिसांच्या खतपाणी घालण्यामुळे अल्पवयीन मुलीचे लग्न व्हायलेत. गेल्या 15-20 दिवसात आमच्या इथं 2 अल्पवयीन मुलीचे लग्न झाले, 12-14 वर्षाच्या मुली. शेवटी गरीबातला गरीब, ज्या माणसाची खायची भ्रांत नाही तो माणूस मुलगी जर आता ह्याही मायबापानी मुलगी शाळेतून बंद केली, त्यानं घरी सांगितलं होतं की हे गावकुंड मला रस्त्यावर त्रास द्यायले, त्यांनी शाळा बंद केली. शाळा बंद करून घरात सांभाळणं जर अवघड होत असेल तर लग्न करून टाकणे, ह्याच्याशिवाय या माणसापुढे पर्यायच काय असते? आणि हे माणसं मग आमच्यासारख्याला अंधारात म्हणतात आम्ही मुलगी सांभाळू शकत नाहीत, लग्न लावून द्यायला सहकार्य करा. आम्हाला एक तर गाव सोडून बाहेर जावं लागतंय, नाही तर त्यांना गावातून बाहेर जाऊन लग्न लावा म्हणून सांगावं लागतंय. करणार काय? आणि हे असे जे तुकार ज्ञान झालेली रोड रोडची संख्या निश्चितपणाने गावात असं काही वाढलेली आहे आज इथं. आणि चांगल्या मुलाला मुली मिळत नाहीत. हा येणारे पोरं सगळे कुठेतरी मजुरीतले
कुणी ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे, कुणी जेसीबीचा ड्रायव्हर आहे, अशा पद्धतीचे पोरं आहेत हे. आणि ह्यांनी कुठेतरी खुल्या नशा पाणी करून इथं हॉटेल आहे बसलेले असते दिवसभर. कुणाची म्हणायची ताप नाही, काय म्हणा बसलो हॉटेलात बसलो चहा प्यायला, जाता जाता पोरीला त्रास द्यायचा. हे प्रकार बरेच घडले. काही जणांनी आपल्या मुली मारून टाकल्यात जरांगे साहेब इथं गावात, दादला फिर्याद, पोलीस स्टेशनला त्याची नोंद नाही. काही जणांनी गपचूप आपलं बस तेरी चूप मेरी चूप अशा पद्धतीने बसलेत. काही जणांच्या नेल्या वापरल्या आणि 6 महिन्याला 2 वर्षाला त्याचा डिवोर्स व्हायला आता कोर्टामध्ये. अशा पद्धतीचं गलिच्छ वातावरण गावात तयार झालंय. माझी एसपी साहेबाला विनंती आहे की तुम्ही स्पेशल एखादी इन्व्हेस्टिगेटर ऑफिसर नेमावा आणि ह्या आमच्या गावातल्या अशा प्रकरणाची चौकशी करून त्या गरीब माणसाला न्याय द्यावा. हे एक निश्चित आहे. आणि शेवटी या माणसाला असा जर न्याय नाही मिळाला तर जगण्यापेक्षा मरण पत्करतील असे माणसं, आत्महत्या करतील. आरोपीच्या घरचे माणसं खुल्या पार्ट्या करीत फिरायलेत आणि ज्यांची मुलगी नेली ते माणसं बिना अन्न पाण्याचा 8 दिवस झाले उपाशीत घरात तळतळ करून. ही 90 वर्षाची म्हातारी 2 टाइम माझ्या घरी येऊन रडती. मी उत्तर देऊ शकत नाही साहेब तिला. मला खिडला हाणल्यासारखं होतं ही म्हातारी बोलत असताना. ही मुलीची पणजी आहे, त्याला कुणाची जात नाही, गोत नाही, धर्म नाही, भावकी नाही, कुणी नाही. आरोपी आहे. आमच्या गावातल्या सगळ्यांचं 18 पगड जातीतल्या लोकांचं, का तर प्रत्येकाला ही जळ लागलेली, प्रत्येक समाजाला ही जळ गावातली लागलेली. आणि गावामध्ये भटके कुत्रे कमी आणि अशा पद्धतीचे फिरणाऱ्या टुकार पोरांची संख्या वाढली. ह्याचा बंदोबस्त पोलिसांनी करावा. धरपळे साहेबाला होत नसेल तर एसपी साहेबांनी स्पेशल माणूस नेमावा. का तर धरपळे साहेबाला मी स्वतः सुद्धा 2-4 वेळेला फोन केलेत. मी माझ्या मागे मिटिंग आहे, माझ्या मागे दुर्वडीचा अरे दुर्वड करा. आमच्या जन्माची दुर्वडी इथं व्हायली गावातली. किमान 10-20 कुटुंब आणि गेल्या 2 वर्षात 50 अल्पवयीन मुलीचे लग्न केव्हा ह्या अशा टुकारांच्या भीतीने गावामध्ये लागलेले. ही सत्य घटना आहे.